रुग्ण मरण पावतो, नातेवाईक शोकात असतात आणि अशात रुग्णालय 40,000ची मागणी करत मृतदेह अडवून ठेवते। ही घटना कुणाचेही काळीज हेलावून टाकेल। मृतदेह 6 तासापर्यंत नातेवाईकांना न मिळाल्याचा गंभीर आरोप, हे खरे आहे का? नेमका काय घडलं पाहण्याआधी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील। चला जाणून घेऊया। बुलढाण्यातील मलकापूर शहरात हकीमी मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयावर गंभीर आरोप झाले आहेत। नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार एका महिलेच्या मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनाने 40,000 रुपयांची मागणी केली आणि पैसे मिळेपर्यंत मृतदेह अडवून ठेवला। कमलाबाई यादव इंगळे या पाय घसरून पडल्यामुळे गंभीर जखमी झाल्या होत्या। त्यांच्यावर महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत शस्त्रक्रिया करण्यात आली, मात्र शस्त्रक्रियेनंतर 2 दिवसांनी त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने झाला। त्यानंतर रुग्णालयाने 40,000 रुपयांचं थकीत बिल देण्याची अट घालून तब्बल 6 तास मृतदेह नातेवाईकांकडे न सोपवल्याचा आरोप आहे। हा प्रकार समोर येताच ठाकरे गटाचे नेते रुग्णालयात दाखल झाले आणि त्यांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली। दबाव आल्यानंतर रुग्णालयाने मृतदेह नातेवाईकांकडे सोपवला, मात्र रुग्णालयाने स्पष्टीकरण दिले की पैसे नव्हे तर कागदपत्रांच्या प्रक्रियेमुळे विलंब झाला। मृत्यूनंतरही मृतदेह मिळवण्यासाठी पैसे द्यावे लागतात, ही बाब योग्य आहे का? रुग्णालयांच्या मानवतेकडे दुर्लक्ष होतंय का? आपली मत कमेंटमध्ये नक्की लिहा। अधिक अपडेटसाठी HSN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।